टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, पनीर, अद्रक, मसाला, लाल तिखट असेल, हळद, हरियाली मसाला, धना पावडर आणि पनीर मसाला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढई ठेवायची आहे गॅस पेटवून. त्याच्यात आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे. त्याच्यात कांदा टाकायचा आहे. नंतर थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे. त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे, मिरची टाकायची आहे. नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. तेलावर परतून घ्यायचं, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तो गॅस बंद करायचा आहे. त्याचा आपल्याला तो मिश्रण थंड करत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालून पनीर आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं, तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित त्याचं शिजवून घ्यायचं आपल्याला ते पनीर. मी पनीरचे तुकडे करून जसे तुम्हाला आवडतात तसे करून घेऊ शकता. मला लहान आवडतात त्यामुळे मी लहानच केले. तुम्हाला मोठे लागत असतील, जशी तुम्हाला साईज आवडत असेल ते तसं तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं व्यवस्थित बघू शकता. थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला शेकवायचे आहेत. नंतर त्याचं सारण बनवलेला होता तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे. तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आपल्याला. नंतर त्याच कढईत मी थोडंसं 1 चम्मच तेल आणि थोडंसं बटर घ्यायचं आहे. तर त्याच्यात आपल्याला तो मिश्रण व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. बटरमुळे टेस्ट छान येते म्हणून मी बटर टाकलेलं आहे. तुम्हाला जर बटर नसेल आवडेल तर तुम्ही नका टाकू. थोडंसं जिरा घ्यायचं आहे आपल्याला. जिरा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. जिरा थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो पूर्ण जो वाटण आपण केलेला आहे तो वाटून घ्यायचा आहे. पूर्णतच आपल्याला जो वाटण बनवलेला आहे तो व्यवस्थित शिजू द्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित स्लो गॅसवर, मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपला व्यवस्थित झालेला आहे तो. ग्रेव्ही व्यवस्थित झालेली आहे ती आता आपली. चिपकत नाही. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, पनीर मसाला, हरियाली मसाला आणि धना पावडर हे व्यवस्थित सगळं टाकायचं आहे. ते आपल्याला पूर्ण शिजवून द्यायचं आहे. व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे आपल्याला.
अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर नक्कीच आवडेल तुम्हाला. करून तर बघा. टेस्ट वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम वगैरे ॲड करू शकता. खूप छान लागते ही पनीरची भाजी. जास्त काय टाकलंच नाही, जास्त मसाले नाही टाकले. जे घरगुती मसाले आहेत तुम्ही त्याच्यातही करू शकता. साधा लाल तिखट आणि हळद जरी टाकली आणि धना पावडर तरीही छान लागते. आता मी त्याच्यात पनीरचे तुकडे ॲड करते. ते घ्यायचे आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचे पूर्ण पनीरला लागलं पाहिजे. त्यानंतर मी पाणी टाकते. मिक्सरच्या भांड्यात मध्येच पाणी घेऊन मी टाकलेलं आहे. तर थोडासा अजून मी पाणी ॲड करते. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकते, जसं चवीनुसार मीठ आहे, 1/2 चम्मच. थोडंसं पाणी ॲड करते. तर मी झाकण ठेवून मी ते थोडंसं शिजू देईल. मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचं आहे. झाकण काढायचं आहे. अजून एकदा आपल्याला हलवून परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता कलर चेंज झाला बघितलं. आता आपल्याला सर्विंग बाउलमध्ये काढायचं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. तयार आहे आपली